स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महाजनपद काळ विशेष 20 महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, महाजनपद काळात सर्वात शक्तिशाली महाजनपद म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय ए कोसल, बी काशी, सी मगध, डी कुरु। योग्य उत्तर सी मगध। महाजनपद काळात मगध हे सर्वात शक्तिशाली महाजनपद म्हणून उदयास आले। प्रश्न दुसरा, उज्जैनी ही राजधानी कोणत्या महाजनपदाशी संबंधित होती? पर्याय ए अवंती, बी मगध, सी कोसल, डी वत्स। योग्य उत्तर ए अवंती। उज्जैनी ही प्राचीन भारतातील अवंती या महाजनपदाची राजधानी होती। प्रश्न तिसरा, महाजनपद काळात कर प्रणालीचा मुख्य उद्देश काय होता? पर्याय ए धार्मिक कार्य, बी राज्यकारभार चालवणे, सी शिक्षण वाढवणे, डी कला प्रोत्साहन। योग्य उत्तर बी राज्यकारभार चालवणे। करांमधून राज्याच्या प्रशासनाचा खर्च भागवला जात होता। कर प्रणालीचा मुख्य उद्देश राज्याचे संरक्षण करणे, सार्वजनिक कल्याणकारी कामे पार पाडणे हा होता। प्रश्न चौथा, अंग महाजनपदाची राजधानी कोणती होती? पर्याय ए चंपा, बी पाटलीपुत्र, सी वाराणसी, डी तक्षशिला। योग्य उत्तर ए चंपा। अंग महाजनपदाची राजधानी चंपा ही होती। प्रश्न पाचवा, कुरु महाजनपदाचा संबंध कोणत्या प्रदेशाशी होता? पर्याय ए दक्षिण भारत, बी पश्चिम भारत, सी पूर्व भारत, डी उत्तर भारत। योग्य उत्तर डी उत्तर भारत। कुरु महाजनपद उत्तर भारतात स्थित होते। प्रश्न सहावा, अवंती महाजनपदाचे वैशिष्ट्य काय होते? पर्याय ए समुद्र किनारा, बी 2 राजधानी, सी फक्त शेती, डी लहान क्षेत्र। योग्य उत्तर बी 2 राजधानी। अवंतीच्या उज्जैनी व महिष्मती अशा 2 राजधानी होत्या। प्रश्न सातवा, मत्स्य महाजनपदाचे स्थान कुठे होते? पर्याय ए राजस्थान, बी पंजाब, सी महाराष्ट्र, डी बिहार। योग्य उत्तर ए राजस्थान। प्राचीन मत्स्य महाजनपदाचे स्थान प्रामुख्याने आजच्या राजस्थान राज्यात होते। प्रश्न आठवा, गांधार महाजनपदाचा मुख्य व्यापार कशामुळे वाढला? पर्याय ए पर्वत, बी नद्या, सी रेशीम मार्ग, डी जंगल। योग्य उत्तर सी रेशीम मार्ग। रेशीम मार्गामुळे गांधार महाजनपदाचा व्यापार वाढला। प्रश्न नववा, जनपद शब्दाचा अर्थ काय आहे? पर्याय ए शहर, बी लोकांची वस्ती, सी राज्य, डी सेना। योग्य उत्तर बी लोकांची वस्ती। जनपद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ लोकांनी वस्ती केलेले ठिकाण असा होतो। प्रश्न 10वा, महाजनपद काळात हत्ती लष्करात का वापरले जात होते? पर्याय ए युद्धातील शक्ती, बी शेती, सी व्यापार, डी सजावट। योग्य उत्तर ए युद्धातील शक्ती। हत्ती युद्ध काळात ताकद व भीती निर्माण करत। प्रश्न 11वा, वर्णव्यवस्थामध्ये कोणता वर्ग व्यापार करत होता? पर्याय ए क्षत्रिय, बी वैश्य, सी शूद्र, डी ब्राह्मण। योग्य उत्तर बी वैश्य। प्राचीन हिंदू वर्णव्यवस्थेनुसार वैश्य हा वर्ग व्यापार, शेती आणि अर्थव्यवस्थेची कामे करत असे। प्रश्न 12वा, महाजनपद शब्दाचा अर्थ काय? पर्याय ए मोठे शहर, बी गाव, सी मोठे राज्य, डी सेना। योग्य उत्तर सी मोठे राज्य। महाजनपद म्हणजे प्राचीन भारतातील मोठे आणि शक्तिशाली राज्य किंवा प्रांत होय। प्रश्न 13वा, महाजनपद काळात नगरांची वाढ कोणत्या प्रक्रियेचा परिणाम होता? पर्याय ए व्यापार, बी शहरीकरण, सी भाषा बदल, डी हवामान। योग्य उत्तर बी शहरीकरण। शहरीकरणामुळे नगरांची वाढ झाली। प्रश्न 14वा, महाजनपद काळात व्यापारातील वाढ कोणत्या नवकल्पनेमुळे झाली? पर्याय ए नाणी, बी धर्म, सी युद्ध, डी लेखन। योग्य उत्तर ए नाणी। नाण्यांमुळे व्यापार सोपे झाले। प्रश्न 15वा, महाजनपद काळात नगरांचे संरक्षण कसे केले जात होते? पर्याय ए नदी, बी तटबंदी,
सी जंगल, डी पर्वत. योग्य उत्तर बी तटबंदी. महाजनपद काळात नगरांचे संरक्षण प्रामुख्याने तटबंदीच्या माध्यमातून केले जात असे. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणते महाजनपद दक्षिण भारताच्या सर्वाधिक जवळ होते? पर्याय ए कुरु, बी वत्स, सी पंचाल, डी अशमक. योग्य उत्तर डी अशमक. दक्षिण भारताच्या सर्वाधिक जवळ असलेले महाजनपद अशमक हे होते. प्रश्न 17वा. महाजनपद काळातील आर्थिक विकासाचा मुख्य आधार कोणता होता? पर्याय ए शेती, बी खाणकाम, सी मासेमारी, डी जहाज बांधणी. योग्य उत्तर ए शेती. महाजनपद काळातील आर्थिक विकासाचा मुख्य आधार शेती हा होता. प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणते महाजनपद हिमालयाच्या पायथ्याशी होते? पर्याय ए अंग, बी कोसल, सी अशमक, डी अवंती. योग्य उत्तर बी कोसल. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले प्रमुख महाजनपद म्हणजे कोसल होय. प्रश्न 19वा. महाजनपद काळात राज्याची समृद्धी कोणत्या घटकाशी अधिक संबंधित होती? पर्याय ए पर्वतांची उंची, बी जंगलांची संख्या, सी सुपीक जमीन, डी वाळवंट. योग्य उत्तर सी सुपीक जमीन. सुपीक जमिनीमुळे कृषी आणि महसूल वाढत असे. प्रश्न 20वा. महाजनपद काळात राजकीय स्पर्धा कशामुळे वाढली? पर्याय ए विस्तार, बी शेती, सी मुद्रा, डी सुवर्ण. योग्य उत्तर ए विस्तार. राज्य विस्तारासाठी स्पर्धा वाढली. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचा स्कोअर काय आला कमेंटमध्ये नक्की सांगा. दररोज नवीन क्विजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.